अनुषंगानं आपण जर पाहिलं तर हे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते वर्षा निवासस्थानाच्या परिसरात पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे आंदोलन या ठिकाणी त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येते। पोलिसांनी त्यांना ताब्यात जे आहे ते घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। डॉक्टर संपदा मुंडे हिला न्याय जो आहे तो मिळाला पाहिजे या भूमिकेसाठी हे आज आंदोलन जे आहे ते केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। गिरगाव चौपाटीवरती काही आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं आणि आता वर्षा निवासस्थानी पोलीस बंदोबस्त सुद्धा असताना सुद्धा हे आंदोलक या ठिकाणी पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी यांना ताब्यात आता घेतलेलं दिसून येते। डॉक्टर संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय भेटेपर्यंत आम्ही लढतच राहणार। डॉक्टर संपदा मुंडे अमर रहे। युवक काँग्रेस डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळाला तर लढा चालू राहणार। चला चला विज्युअल दे। युवक काँग्रेस आपण पाहतोय महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी काँग्रेसनं मुंबईमध्ये आंदोलन केलेलं आहे। यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होते। या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपण पाहतोय। काँग्रेस आंदोलक वर्षा बंगला परिसरामध्ये आलेले होते आणि याच वेळी जोरदार घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांनी केली। बीडमधील संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये परत घेतलं जातं। एसआयटी न्यायाधीश निवृत्त न्यायाधीश त्याच्यात असले पाहिजेत। अन्याय झाला त्या जर पाहिलं तर या सगळ्या आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात जे आहे ते घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय या आंदोलकांना आता ताब्यात घेतलेलं आहे। आक्रमक हे आंदोलक झालेले होते आणि त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। आणि आता या 4 ते 5 युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी होते त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण पाहतोय काँग्रेस आंदोलक वर्षा बंगला परिसरामध्ये आलेले आणि यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बीडमधील संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये संपदा मुंडेंना न्याय मिळावा या मागणीसाठी यासह एसआयटी स्थापन करावी अशा प्रकारची घोषणाबाजी इथे केली जाते। दरम्यान आता हातात हे पोस्टर्स घेऊन हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांनी सुद्धा त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची सुद्धा चांगलीच दमछाक झाली। सध्या आपण ही दृश्य पाहतोय वर्षा बंगला परिसरातली आहे। मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला परिसराच्या आवारात काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं। जोरदार घोषणाबाजी केली आणि अखेर आता या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। बीडमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे, लवकरात लवकर त्याची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलन पुकारलं होतं आणि आता या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून पोलिसांची या आंदोलकांना पांगवण्यासाठी चांगलीच दमछाक होती। दरम्यान संपदा मुंडेंनी आत्महत्या केली होती। हातावर सुसाईड नोट लिहून पोलीस दलात कार्यरत असलेल्या गोपाल बदनेचं नाव आणि आणखी एका व्यक्तीचं नाव हातावर लिहिलं होतं। त्या प्रकरणामध्ये या दोन्ही आरोपींना खरं तर आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या संदर्भातली चौकशी सुद्धा सुरू आहे, तपास सुरू आहे। या प्रकरणी गोपाल बदनेला निलंबित करण्यात आलेलं आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर जलद गतीनं तपास व्हावा, जलद गतीनं एसआयटी स्थापन करून न्याय मिळावा या मागणीसाठी काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जोरदार घोषणाबाजी सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली होती। काँग्रेसचे युवा कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसते। वर्षा बंगला परिसर जो मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर या सगळ्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन म्हणजे नौटंकी करण्याचा प्रयत्न आहे। खरं तर या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना झाली, दोषींवर कारवाई देखील होते। असं असताना फक्त राजकीय भांडवल करायचं आणि आपलं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी
काँग्रेसकडनं अशा पद्धतीनं आंदोलन करण्याचा, नौटंकी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता आणि मुंबईतील जनतेला वास्तव माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसनं अशी कितीही नौटंकी केली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.